इथे दृश्य आपण पाहतोय यावेळेस आमदार आदित्य ठाकरे हे जुहू बीचची पाहणी या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहेत। स्वतः आदित्य ठाकरेंनी देखील जुहू बीच या संपूर्ण मुद्द्याची आता दखल घेतलेली आहे। आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी देखील उपस्थित आहेत आणि अधिकाऱ्यांसोबत आता सध्या आदित्य ठाकरे हे पाहणी करते। जुहू येथील लोकमान्य टिळक मैदानाची आदित्य ठाकरे यांच्या वतीनं पाहणी करण्यात आलेली आहे। खरं तर सरकारच्या वतीनं भूखंडांसंदर्भातील सुरू असलेला घोटाळा हा आरोप वारंवार आदित्य ठाकरे करतायत आणि त्याच क्रमात आता आदित्य ठाकरे यांनी जुहू येथील लोकमान्य टिळक मैदानाची देखील पाहणी केलेली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश गोहिल आपल्यासोबत जोडले जात आहेत। महेश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच मेघा मॅडम, जवळपास आता आदित्य ठाकरे हे लोकमान्य टिळक मैदानावर पाहणी करण्यासाठी आता सध्या पोहोचले। मैदान हे भाजपाचं सरकार असेल किंवा फडणवीस साहेब असतील, हे सतत त्यांच्या मित्रांना, त्यांच्या आमदारांना आशीर्वाद म्हणून भेट देत आहेत। आज आपण ज्या मैदानावर आहोत, आपण पाहिलं असेल तुमच्या मागेच, म्हणजे आपण थोड्या वेळाने तुम्हाला फिरून पण दाखवतो, हे जवळपास 3.5-4 एकरचं मैदान आहे। त्या दिवशी हरून खान साहेबांचा जो मतदारसंघ आहे, त्यांच्याकडे हरुणजी किती 12.5 एकर एवढा मोठा मतदारसंघ आहे, मैदान आहे। जवळपास मुंबईतले 16 एकर हे एका ट्रस्टला दिले जात आहेत। 16 एकर मध्ये एक अंधेरीचं ते छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, तिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक वेगळा आहे, टेनिस, पॅडल वगैरे हे सगळे, हे दुसरं मैदान आहे। आणि तिसरं अजून एक असाच प्लॉट हा देखील एकाच संस्थेला दिला जातोय। दुसरीकडे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ आपण पाहतोय, तिथे देखील आमचा लढा सुरू आहे। मग परवाकडे मी मुलुंडला जाऊन आलो, तिथे तर मुलुंडला अक्षरशः धक्का बसेल अशी गोष्ट आहे। या बाजूला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना, रस्ता क्रॉस करून पेट्रोल पंपचं रिझर्वेशन असताना देखील दोन्ही प्लॉट्स पेट्रोल पंपसाठी देण्यात आलेले आहेत। एकंदर काय तर मुंबईमध्ये जी मोकळी मैदानं, जी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जे चांगले गार्डन्स दिसत आहेत, ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब स्वतःच्या मित्रांच्या, आवडत्या बिल्डरांच्या किंवा मग स्वतःच्या आमदारांच्या घशात टाकत आहेत। काल परवाकडे आपण पाहिलं, प्रधानमंत्री बोलतायत स्क्रीनवर जास्ती राहू नका, मैदानात राहा। स्वतः फडणवीसजी बोलतायत स्क्रीनवर जास्ती बघू नका, मैदानात उतरा। पण मुंबईची मैदानं सगळी खुली ही तुम्ही जर तुमच्या मित्रांच्या घशात टाकणार असाल तर मग नेमकं कुठच्या मैदानात राहायचं? आणि आता तर आपण ऐकतोय शिवाजी पार्क देखील एमसी आता मागायला निघालेलं आहे। म्हणजे मुंबईत एक सुद्धा मैदान ही भाजपाची राजवट ठेवणार आहे की नाही हा वेगळा विषय झाला। तरी आज इथे सगळे जे शिवसैनिक आलेले आहेत, युवा सैनिक आलेले आहेत, आम्ही हेच सांगितलं सर्वांना की असं कुठचंही मैदान ढापण्याचा कितीही मोठा प्रयत्न झाला तरी तो हाणून पाडायचा। पत्रे बित्रे कोणी लावायला आले तर ते लावू द्यायचं नाही, जे कोण असतील त्यांना बरोबर उत्तर द्यायचं। आधीजी भाजपाकडून आरोप केला की आदित्य ठाकरेंना मैदानांची काळजी आता अचानक का वाटायली? कारण तुमचं सरकार बसलं आणि तुम्ही मैदानं ढापायला लागलात म्हणून काळजी वाटायला लागली। आधी आमचं सरकार असताना आमची मैदानं ही मोकळी होती। एवढे वर्ष हे मैदान मोकळे कोण आलं होतं का? इथे कोणी ढापायला आलं होतं? नाही आलं होतं। तर भाजपला जर वाटत असेल की काळजी आत्ता का वाटते, कारण आत्ता भाजपचं सरकार आलंय। दुसरा एक महत्वाचा विषय, 24 ऑगस्टला अमरावतीच्या एका रुग्णालयामध्ये आग लागली होती, व्हेंटिलेटर होती। जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा लक्षात आलं की व्हेंटिलेटरची वॉरंटी आहे ती संपली होती, चुकीच्या पद्धतीने ते वापरले जाते। शासन आणि प्रशासन, हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 3 नवजात बालकांचा बळी गेलेला। बघा, एक तुम्हाला सांगतो, गेली 12 वर्ष आता भाजपचं सरकार आपल्या देशात आहे, राज्यात आहे। अनेक विषयावर आपल्याला भाजप सर्टिफिकेट देत असतं, धर्म असेल, देशभक्ती असेल, सगळं काही असेल। पण खरा धर्म आपला किंवा खरी देशभक्ती आपली या मातीप्रती किंवा आपल्या देशाप्रती जी असते ती शासन नीट चालवणं ही असते। मध्यंतरी आपण पाहिलं असेल, जेन झी, जेन अल्फा, अभिजित दिपके, त्यांचे सगळे सहकारी, सोनम वांगचुक, हे सगळे आपल्या सगळ्या शाळेंच्या उपोषणाला बसलेले, नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी बसले होते। आता स्कूल ठीक करो कॅम्पेन सुरू झालंय, कितीतरी अशा गोष्टी एक्सपोज होतात आणि आता हे आरोग्य सेवेतले यायला लागलेलं आहे। एक महत्वाची गोष्ट ह्याच्यातून येते की अनेक ठिकाणी जसं प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतील किंवा असे रुग्णालय असतील सरकारचे, खरोखर तिथे काय चालू आहे हे आता लोक पुढे यायला लागली। ही दुर्दैवी घटना आहे, पण अनेक लोक आता व्हिडिओ टाकून हे पुढे आणायला लागलेले आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, जिल्हाधिकारी म्हणतात की खाऊन पिऊन आंदोलन करा। कोण म्हणतंय? नरहरी झिरवाळ म्हणतात, मंत्री आहेत आणि स्वतः असं म्हणतात की खाऊन पिऊन आंदोलन करा, त्यावरती तोडगा काढला पाहिजे। मात्र मंत्रीच अशा प्रकारे, मला वाटतं आपण पाहिलं असेल, त्या दिवशी पण मी एका मतदारसंघात गेलो
खोसकर साहेबांचं मतदारसंघ होतं आणि तिथे शाळेची परिस्थिती काय होती. आता आदिवासी समाजातले विद्यार्थी आंदोलन करतायत, मला वाटतं बाकीचे पण विद्यार्थी सगळीकडे आंदोलन करतायत, कुठून व्हिडिओज येत आहेत, पण सरकार अजून जागा होत नाहीये. शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं वाजवलं गेलं. खरं तर त्या कार्यक्रमात कोणाच्या कार्यक्रमामध्ये? शिंदे गटाच्या कार्यक्रमामध्ये हा, आता बरोबर बोलला. शिवसेना आहे ती, शिवसेना नाहीये आणि त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे. पण मुद्दा असा आहे की मला आता त्या खोट्या लोकांबद्दल काही बोलायचं नाहीये. आज आमचे जे विषय ते महत्वाचे आहेत. आम्ही या मुंबईचे विषय मांडत आहोत. इतर विषय ते असेच सगळे नाचगाणी करून भरकटवायचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा या मैदानावर आणीन, कारण हे मैदान आपण पाहतोय एवढं मोठं मस्त मैदान आहे, मातीचं मैदान आहे. जे कोणी सांगतात की आम्ही ह्याच्यात 50 कोटी टाकू, अमुक टाकू टमुक टाकू, तुम्हाला जर काही पैसे खर्च करायचेच असतील CSR मधून इथे चांगलंच करून द्या, पण हे मैदान खुलच राहील, हे लोकांसाठीच राहील आणि ते आम्ही ठेवू तसं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पैसे द्यायचेच असतील महानगरपालिकेला द्या, ओपन स्पेससाठी तुम्ही द्या पैसे 50 कोटी. आदित्यजी, थोडासा राजकीय प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.